खुनातील आरोपींची नाशिक रोड पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यापासून बिटको पॉइंटपर्यंत धिंड काढून पोलीस प्रशासन सतर्क असल्याचं दाखवून दिलंय। शहरात सातत्यानं होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असून नागरिकांमध्ये गुन्हेगारांची दहशत कमी व्हावी म्हणून परिसरात धिंड काढण्यात आली। खुनातील आरोपी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर परिसरात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याची रील्स व्हायरल झाल्यानं पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर भूमिका घेत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। 20 सप्टेंबरला सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा दाखल असलेला आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा खून करून जेलमधून सुटल्यानं त्याच्या समर्थनासाठी प्रतीक सोनवणे, यश गीते, मोनू सोनवणे, उमेश पसाळे, प्रमोद सावडेकर, श्रावण पगारे, सुनील बगाटे, मुन्ना साळवे, रामू नेपाळी यांच्यासह 15 ते 20 जणांनी धारदार शस्त्र मिरवून चारचाकी आणि दुचाकी वाहनावर बसून जाताना रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या सामान्य नागरिकांना आणि वाहनांना वाहतुकीस अडथळा निर्माण करून त्यांच्या अंगावर धावून दहशत निर्माण केली होती। दरम्यान अरुण ज्ञानेश्वर गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास विजय टेमगर हे करतायत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।